पक्षाच्या वतीने आजच्या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। माझ्या समवेत पुणे जिल्ह्याचे प्रसिद्धी प्रमुख अनंत घरातजी हे उपस्थित आहेत। पत्रकार परिषद कशासाठी आहे हे एव्हाना आपल्याला बऱ्यापैकी कल्पना आलेली असेल। ज्या पद्धतीने जगामध्ये एप्स्टीन फाईल गाजत आहे, महाराष्ट्रात कॅप्टन फाईल सुरू झालेली आहे। या कॅप्टन फाईलचे रोज नवनवे खुलासे पुढे येत आहेत। अर्थातच अनेक सेलिब्रिटी, अधिकारी, मंत्री, बड्या राजकीय हस्ती या सगळ्यांची नावे सुद्धा आणि फोटो पुढे येत आहेत। आम्ही विरोधी भागावर काम करतो तरी सुद्धा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांचे अभिनंदन केले पाहिजे की एक चांगली कारवाई। त्यामुळे गृहमंत्र्यांचे अभिनंदन करत असताना गृहमंत्र्यांकडून आता काही अपेक्षा काय आहे की या सगळ्यांमध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या नावाची चर्चा गेल्या 3 दिवसांपासून सगळीकडे सुरू आहे। यावर स्पष्टीकरण देताना त्या असं म्हणाल्या की माझा व्यक्तिगत काहीही संबंध नाही, माझा फक्त ट्रस्ट पुरता संबंध होता आणि मला त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याची काही माहिती नाही। पण मी त्या दिवशीही खबरदार पुढारीचा जो वृत्तसंपादक होता दत्तात्रय खेमनार, या खेमनारची त्याला जी काही पत्र पाठवली होती महिला आयोगाच्या डेसिग्नेशन सह आणि पोलिसांना जे आदेश देऊन की सुमोटोसह याच्यावर गुन्हे दाखल करून घ्या आणि त्याला दबाव आणला होता आणि तो चाकणकरांनी दबाव आणला होता, याचे सगळे पुरावे आता पुढे आलेले आहेत। आणि चाकणकर कशा पद्धतीने या माणसाला पाठीशी घालत होत्या। ज्योतिष सांगणं एक वेगळी गोष्ट आहे आणि तंत्रमंत्र विद्या करणं एक वेगळी गोष्ट आहे। हे तंत्रमंत्र, काळी जादू, अघोरी विद्या हा सगळा अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या कृती आहे। अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचं उल्लंघन करत असताना जर एकीकडे सोशल मीडियावर मी माझ्या नवऱ्याची पूजा करत नाही तर माझे यजमानच माझी पूजा करतात, मी किती सुधारणावादी विचारांची आहे असं सांगणाऱ्या आयोगाच्या अध्यक्षा फक्त त्यांच्या पदराने ते पाय पुसत नाही तर त्यांच्या पायाशी अक्षरशः लोळण घेतात। विशेष गोष्ट की जेव्हा आम्ही काल 2 दिवस, कालचा नवीन वर्षाचा सण होता त्यामुळे मी त्यावर काही फार बोलू नये असं म्हणून मी कालचं मौन बाळगलं होतं, पण कालची महत्वाची घटना ज्या काही गोष्टी मी एकत्रित करत होते, ज्यात त्याची अनेक प्रकारची बेनामी संपत्ती, ज्याच्यातले अजून काही डिटेल्स आहेत, त्यामुळे मी ते थांबले। मी 2 दिवसांनी पुन्हा पत्रकार परिषद घेईल आणि त्यावरचे डिटेल्स काढेन। पण महत्वाची गोष्ट अशी की या तंत्रमंत्र आणि अघोरी विद्या म्हणजे नाशिक, इंदोर, मग तिकडे नलखेडा आणि मग गुवाहाटी, कामाख्या असा सगळा तो प्रवास आहे। या सगळ्यांमध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षा पुढे असतात हे फार गंभीर आहे। काही पीडित महिलांशी आम्ही बोलायचा प्रयत्न केला तेव्हा पीडित महिलांनी सांगितलं, बघा पहिल्यांदा तर त्या असं म्हणाल्या की नाही माझा काही व्यक्तिगत संबंध नाही, परंतु अगदी खरातांचे वडील वारले तेव्हा चाकणकर होत्या, खरातांच्या पोरीचं लग्न जमलं तेव्हा चाकणकर सगळ्यात पुढे होत्या, खरातांची भाची चाकणकरच्या घरात राहते, खरात आणि चाकणकर यांचे फायनान्शियल काही डॉक्युमेंट्स हेही मी 2 दिवसात पुढे आणेन। पण या सगळ्यांमध्ये अत्यंत गंभीर आणि धक्कादायक गोष्ट जी मला काल कळली, मी पीडितांचं नाव इथं डिस्क्लोज करू शकत नाही, पण एका पीडितेने सांगितलं की ताई चाकणकर बाई स्वतः तंत्रमंत्र विद्या करायच्या, त्या तंत्रमंत्र विद्या कशा करतायत तर एक फोटो मी आपल्याला दाखवला पाहिजे, तसे तर खूप फोटो आहेत पण जो ठळक फोटो आहे तो त्याची तारीख सह दाखवते आणि मग पुन्हा पुढे हा फोटो सगळ्यांनी बघितला, आपण सगळ्यांनी हा फोटो सगळ्यांनी बघितला, याचा अर्थ की सरेंडर करणे, ती कशा पद्धतीने स्वतःचा सत्सत विवेक हरवून त्या सरेंडर करतात। आता हे
सरेंडर करून झाल्यानंतर त्या पुढे काय करतात की या सगळ्यांच्या मध्ये त्या म्हणाल्या की नाही नाही, आमचं काय, मला काही देणं घेणंच नाही, मी फक्त ट्रस्टवर होते. हा फोटो काल सगळ्यांनी बघितलेला आहे, पण पुन्हा एकदा माध्यमांना दाखवला पाहिजे की हा फोटो हा फक्त ट्रस्टवर असणाऱ्या संचालकाचा फोटो आहे का. या या फोटोवरून आम्ही त्यांचे खरातांशी असणारे कौटुंबिक संबंध काय आहेत काय नाही हे त्या सांगतील. आम्हाला त्याच्यातही जायचं नाही, मला त्याच्यावरही जायचं नाही. मला एका वेगळ्या गोष्टीकडे जायचंय की एका पीडितेने सांगितलं की चाकणकर स्वतः तंत्रमंत्र विद्या करत होत्या आणि अक्षरशः आपली अनामिका कापणे. आता हे अनामिका कापणे हे काय प्रकरण आहे हे मला माहित नव्हतं. मी त्याची जरा माहिती काढायचा प्रयत्न केला, तेव्हा मला त्याची जी माहिती मिळाली ती फार धक्कादायक आहे. मी त्याची कॉपी काढून आणली आहे. अनामिका कापतात, कशासाठी कापतात बघा. ते तंत्रमंत्र विद्येमध्ये हाताची अनामिका अत्यंत महत्वाची मानली जाते, कारण ती सूर्य आणि शुक्र ग्रहाशी संबंधित असून ऊर्जा वहनाचे मुख्य केंद्र आहे. या बोटाचा वापर मुख्यत्वे मंत्राचा प्रभाव वाढवण्यासाठी, विशिष्ट मुद्रा करण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्तीला वशीभूत करण्यासाठी केला जातो. या बोटाद्वारे ऊर्जा शरीरात प्रवाहित किंवा शोषित केली जाऊ शकते. कशी तर परत तंत्रमंत्र विद्येच्या लोकांनी सांगितलंय की हे बोट सूर्य म्हणजे यश आणि शुक्र म्हणजे आकर्षण यांच्याशी जोडलेले आहे, ज्यामुळे मंत्रोच्चाराद्वारे एखाद्याला आकर्षित करणे आणि यश प्राप्त करणे असा या तंत्रमंत्र विद्येचा अर्थ आहे. त्यांनी सांगितलं की ताई हे विशिष्ट वेळेला करतात. कधी करतात? हे सोमवती अमावस्येला करतात. हे सोमवती, आम्हाला इतकं काही त्याच्यातलं नॉलेज माहित नव्हतं. आणि मग एक फोटो एका माऊलीने पाठवला, त्याचा स्क्रीनशॉट बघा, त्याच्यात तारीख आहे खाली 12 सप्टेंबर 2024. फोटो जर नीट, मी आपल्या सगळ्यांना याची सॉफ्ट कॉपी देईन. इथे एक मोठं बँडेज दिसतंय, चाकणकरांच्या अनामिकेला एक मोठं बँडेज आहे. मी याच्या अलीकडचा पण एक फोटो आहे 9 सप्टेंबरचा. 9 सप्टेंबरला त्या एका कार्यक्रमात बोलताना दिसतात आणि या सगळ्यांच्या तारखा आहेत. हे बघा, इथे सुद्धा बँडेज आहे. हा 9 सप्टेंबरचा फोटो आहे, हा 12 सप्टेंबरचा फोटो आहे. मला कळेना की हा सप्टेंबरचा दिवस कसा आहे. आणि मग हे सगळं शोधल्यानंतर लक्षात आलं की 2 सप्टेंबर 2024 ला सोमवती अमावस्या होती. ज्या बाईंना महिला आयोगाच्या अध्यक्षपदी बसवलेलं आहे त्या बाई 2 सप्टेंबर 2024 ला सोमवती अमावस्येच्या दिवशी स्वतःची अनामिका कापून अशा पद्धतीची तंत्रमंत्र विद्या करतात असं पीडित महिला सांगतात. आणि ही जखम किती दिवस होती, म्हणजे जखम किती मोठी असू शकते बघा. याच्यात तारखा आहे, कारण हे स्क्रीनशॉट सकट आहे. त्याच्यातल्या जर तारखा बघितल्या तर साधारणतः 20 डिसेंबरचा पुन्हा फोटो आहे. मग जखम छोटी छोटी झाली. हे बघा, इथे बँडेज आहे, त्याच्या मी सॉफ्ट कॉपी देईन आपल्याला. त्याच्यानंतर 28 डिसेंबरला जखम अजून छोटी झाली. सप्टेंबर ते जानेवारी पर्यंत ही चाकणकरांच्या हाताला जखम होती. अशाच पद्धतीची जखम अजून एका व्यक्तीला होती, पण त्याचे फोटो अजून आले नाही, तेही फोटो. हे गंभीर आहे. अशा पद्धतीने महिला आयोगाच्या अध्यक्षा जर तंत्रमंत्र विद्यांमध्ये असतील आणि पीडित सांगते की हे आमच्या समोर घडलेलं आहे, हे आमच्या समोर झालेलं आहे. आता जर असं सगळं असेल, हे चित्र, हे फोटो खूप आहेत, हे बँडेज क्लिअर कट दिसतात, असंख्य फोटो आहेत, त्याच काळातले आहेत सगळे. याच्या तारखा जाणीवपूर्वक स्क्रीनशॉट का दिलेले आहेत, कारण याच्या तारखा आहेत खाली. आता हे सगळं जर बघितलं, इथे पण एक फोटो आहे, इथे सुद्धा बँडेज आहे. आता आमचं असं म्हणणं आहे की ज्याला प्राईम फेज मध्ये क्रिमिनल कॉन्स्परन्सीचा भाग म्हटलं जातं, एखादा गुन्हा करताना त्याच्यातला सक्रिय सहभाग. चाकणकर बाई यांना सगळ्या गुन्ह्यांची माहिती होती. हे खबरदार पुढारीच्या वृत्तसंपादकाने स्पष्ट केलं. चाकणकर बाईंनी सुमोटो दाखल करण्याचे आदेश दिले होते. चाकणकर बाईंनी अगदी
खरा त्यांचा जो पीए ज्याने त्या बाईंना ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केला होता, त्याच्याही संबंधाने स्वतःचा सक्रिय सहभाग नोंदवला होता. 1 वर्षापासून हे सगळं चाललं होतं. पोलिसांनी 10 दिवसाचा सर्व्हेलन्स लावला होता. आता जर एवढा सगळा सक्रिय सहभाग जर चाकणकरांचा तिथे दिसत असेल, तर या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माझी पहिली मागणी असेल की चाकणकर यांना तातडीने अटक केली पाहिजे. पहिली. दुसरी मागणी काय आहे आमची? चाकणकरांची, ज्याला आपण कन्फ्रंटल एन्क्वायरी म्हणतो, समोरासमोर बसून, ती कन्फ्रंटल एन्क्वायरी ती झाली पाहिजे. तिसरं, चाकणकरांची नार्को टेस्ट झाली पाहिजे. कारण प्रश्न अनेक महिलांच्या इब्रतीचा प्रश्न आहे. अनेक महिलांचं लैंगिक शोषण झालेलं आहे. आणि अशा पद्धतीने जर तंत्रमंत्र विद्येमध्ये जर स्वतः चाकणकर गुंतलेले आहेत असं पीडित सांगत असतील आणि त्याचे असे धक्कादायक फोटो जर येत असतील, तर चाकणकरांची नार्को टेस्ट होणं गरजेचं आहे. पण चाकणकरांना अटक करताना आणि नार्को टेस्ट होताना चाकणकर ज्या पदावर आहेत त्या पदाच्या गौरव गरिमेचा विचार करता त्या पदावरून त्यांना आधी बाजूला करावं लागेल. आणि त्यासाठी म्हणून ही पत्रकार परिषद फक्त हेच स्पष्ट करण्यासाठी की रुपाली चाकणकर फरार होण्याच्या आधी रुपाली चाकणकर या, कारण त्या अनेक पद्धतीने त्यांचं पॉलिटिकल प्रेशर वापरू शकतात. हे कॅप्टन खरात प्रकरणात मागच्या वर्षभरात अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे. मागच्या वर्षभरात अनेक वेळा अनेक लोकांना त्यांनी ज्या पद्धतीने आपल्या पदाचा दुरुपयोग करत तिथे दबाव आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. चाकणकर आणि खरात यांचे सीडीआर सुद्धा तपासले जावे. कारण काही पीडित असं म्हणतात की रात्री 2-2 वाजता चाकणकर आम्हाला फोन करून धमक्या देत होत्या. काही पीडितांचं असं म्हणणं आहे की चाकणकर आमच्यावर प्रचंड दबाव आणत होत्या. त्यामुळे चाकणकरांचे सीडीआर तपासणं अत्यंत गरजेचं आहे की चाकणकर आणि कॅप्टन खरात यांचं कोणत्या वेळी किती वेळा बोलणं झालं. ते सीडीआर यासाठी सुद्धा गरजेचे आहेत की चाकणकर यांनी खरातांना वाचवण्यासाठी काही पोलीस अधिकारी किंवा काही नेते मंडळी यांच्याशी कॉन्टॅक्ट केला का? खरातने काही लोकांशी कॉन्टॅक्ट केलेला आहे का? खरातने काही लोकांना मदत मागितलेली आहे का? या सगळ्याच गोष्टी. अजून महत्वाची गोष्ट, मला याची कल्पना आहे की पोलीस यामध्ये कुणालाही, आम्हाला आता अशी आशा वाटते की पोलीस यात कुणालाही सोडणार नाही. पण पोलिसांनी इतकीच अजून एक महत्वाची जबाबदारी येते ती आर्थिक गुन्हे शाखेची. ईडी या एरवी इकडे तिकडे फार छापेमारी करत असते, पण ईडीने आता कॅप्टन खरात आणि रुपाली चाकणकर या दोघांच्याही संपत्तीचे स्त्रोत तपासले पाहिजे. गृह खात्याने जर मनावर घेतला आहे, अहो जयंत पाटलांची पण करा, नार्वेकरांची पण करा. मी काय म्हटलं, माझ्या पक्षाचा जरी कुणी याच्यात अडकला तर त्याची सुद्धा गय केली जाऊ नये. प्रश्न लेकीबाळींच्या इब्रतीचा आहे. मुद्दा हा आहे की या सगळ्यांमध्ये आता आम्हाला चाकणकरांची अरेस्ट जास्त महत्वाची वाटते. कारण चाकणकरांच्या, जयंत पाटील असतील, नार्वेकर असतील, एकनाथ शिंदे असतील, केसरकर असतील किंवा निलेश लंके असतील किंवा अमित शहा असतील, यांच्या संबंधाने पुरावे समोर नाहीये. चाकणकरांच्या संबंधाने ढिगभर पुरावे पुढे आलेत आणि चाकणकरांचे अनेक गोष्टी त्यांनी गेल्या 1 वर्षापासून कशा पद्धतीने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला या गोष्टी आता पुढे आलेल्या आहेत. त्यामुळे ज्याला क्रिमिनल कॉन्स्पिरन्सी असं म्हटलं जातं की गुन्हा घडवण्याच्या दृष्टीने जे कट कारस्थान असतं त्यात त्यांचा सक्रिय सहभाग आहे असे कालपासून दत्तात्रय खेमनार आणि अनेक लोक जे मांडत आहेत त्या संबंधाने झालेला जो पत्रव्यवहार आहे त्यात ते स्पष्ट दिसतं. त्यामुळे रुपाली चाकणकरांची तात्काळ अटक होणे आणि नार्को टेस्ट होणे गरजेचे आहे. आणि जी पीडित महिला आहे, तिचा जो व्हिडिओ व्हायरल ज्याने केलाय तो ऑफिस बॉय नीरज जाधव आहे. पिंपरीला त्याच्या विरोधात याच पीडित महिलेने मला याला जोडून, आपण फार चांगला प्रश्न विचारला, याला जोडून अजून एक महत्वाची गोष्ट, ज्या पीडित महिला आहेत,
ज्या अजून काही महिला पुढे यायला घाबरतात, या सगळ्याच महिलांना प्रोटेक्शन देण्याची गरज आहे. इवन दत्तात्रय खेमनारला सुद्धा संरक्षण देण्याची गरज आहे. मी विसरले असते मगापासून. मी सगळे फोन नंबर शेअर करते. मी इथे येईपर्यंत, मी पत्रकार भवनला येईपर्यंत मला 8 वेगवेगळ्या नंबरवरून धमक्यांचे कॉल आहेत आणि ते सगळे नंबर मी आपल्यासोबत शेअर करायला तयार आहे. हे सगळेच्या सगळे नंबर हे स्पॅम दाखवत आहेत आणि मी ते सगळे ब्लॉक केलेत. या सगळ्या नंबरवरून सातत्याने मला धमक्यांचे कॉल येत आहेत. म्हणजे काय जरा स्पष्ट- हा फोन जरी उचलला तरी एवढ्या, तुम्ही हा फोन लावून बघा, हा फोन लागतोय का बघा. मी नंबर तुम्हाला सगळ्यांना देते आणि तो इतक्या वाईट पद्धतीने याच्यातली भाषा होती की ते शब्द जरी आपण ऐकले तरी आपण ते शब्द सहन करू शकणार नाही आणि ते पटकन नाही. आत्ताचा फोन ओळखीचा आहे. तर हे सगळे नंबर, याच्यातले खूप सारे नंबर आहेत. मी याला बघा काय नंबर आहे, 77 14 55 66 50 हा एक नंबर आहे. नंबर एक पुन्हा एकदा सांगू का? हॅलो, आता एखादा अजून तसाच कॉल असेल तर आता फोनलाच लावला असता. दुसरा नंबर आहे 77 14 55 66 46. स्पीकरवर टाकून देतो. आणि कधीपासून हे धमकीचे प्रकार? हे आता इकडे येत असताना एका तासात एवढे आलेले फोन आहेत. ज्या व्यक्तीला कॉल करत आहात ती ह्यावेळेस उत्तर देत नाही. कृपया थोड्या वेळात हे सगळे नंबर मी आपल्याला शेअर करते की ज्या नंबरवरून हे 77, नंबर पोलिसांना देणार लागते. हो हे सगळे नंबर, मला इकडे यायचं होतं वेळेत म्हणून मी इकडे आले. मी हे सगळे नंबर पोलिसांना देणार आहे. बातमी केली. बातमी वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध होती. त्याला राज्य महिला आयोगाकडून प्रसिद्ध म्हटलं जातं. राज्यामध्ये इतर काही घटना घडल्या की राज्य महिला आयोगाच्या तासाभरामध्ये अर्ध्या मिनिटामध्ये ट्विट असते की या घटनेचा अहवाल मागवलेला आहे. 2 दिवसांपासून मात्र राज्य महिला आयोगाचं ट्विट पाहायला मिळते. या सगळ्या प्रकरणामध्ये त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट, हे का गरजेचं आहे, महिला आयोगाचं काम हे समावेशन, समुपदेशन, सबलीकरणाचं काम असतं. की एखादी पीडित महिला जेव्हा प्रवाहाच्या बाहेर जाईल अशी भीती वाटते तेव्हा तिला इन्क्लुजनच्या प्रक्रियेमध्ये आणणं, समावेशन करणं. एखादी महिला जर तिला बोलायचं धाडस नसेल तर अन्यायाविरुद्ध लढण्याची तिच्यात ताकद देणं, तिचं सबलीकरण करणं आणि तिचं समुपदेशन, तिचं काउन्सिलिंग करणं महत्वाचं असतं. चाकणकरने कायम याच्या विरोधात भूमिका घेतलेल्या आहेत. वैष्णवी आगवणे प्रकरणात तिच्या कुटुंबियांना बोलण्यापेक्षा, भेटण्यापेक्षा वैष्णवी आगवणेच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न चाकणकरांनी केला. दुसरं, तनिषा भिसे प्रकरणात हॉस्पिटलला बोल लावण्यापेक्षा, त्याचा तर रिपोर्ट ते अजूनही देत आहेत, तनिषा भिसेचीच कशी चूक होती हे सांगायचा प्रयत्न त्यांनी केला. आपण जे विचारत आहात की 2 दिवसापासून त्या काहीच बोलत नाहीयेत, एरवी त्या खूप बोलतात, तर त्या किती बोलतात? तर गरज नसताना डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणात लुडबुड करत त्यांनी स्वतः पत्रकार परिषद घेतली आणि संपदाच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायचा प्रयत्न केला. प्राजक्त खेवलकर जे प्रकरण होतं, या प्रकरणामध्ये नार्कोटिक्सशी संबंधित प्रकरण होतं. नार्कोटिक्सच्या प्रकरणामध्ये अजिबात चाकणकरांचा रोल नव्हता. चाकणकरांनी तेव्हाही सांगितलं की त्याच्या मोबाईलमध्ये खूप सारे व्हिडिओ आहेत. त्याच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ आहे ते हिरिरीनं सांगणाऱ्या चाकणकरबाई आता ज्यांचे पदराने पाय पुसत होत्या त्याच्या मोबाईलमध्ये 58 व्हिडिओ आहेत. हे कसं कळलं नाही? हे फार विशेष आहे. त्यामुळे चाकणकरांच्या भूमिका या महिलांना समावेशन आणि समुपदेशन करण्यापेक्षा महिलांना बदनाम करण्यासाठी जास्त त्या सक्रिय राहिलेल्या आहेत आणि म्हणून त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सन्माननीय नेत्या सन्मान्य सुनेत्रा वहिनी यांना आमची विनंती असेल की वहिनी, आपण उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताना आपल्याला सगळ्यात पहिलं आपलं अभिनंदन करणारं पत्र मी लिहिलं होतं आणि तेव्हा असं सांगितलं होतं की आपण महिला म्हणून काम करताना आम्ही आपल्या सोबत असू, पण विरोधक म्हणून तितक्याच खंबीरपणे प्रश्न विचारू. आता आपल्याला निर्णय घेण्याची आणि आपला खमकेपणा दाखवण्याची ही वेळ आहे की आपण आपल्या पक्षाची इतकी अप्रतिष्ठा होत असताना तरी सुद्धा गप्प बसणार आहात.
की चाकणकर बद्दल ठोस निर्णय घेणार आहे. त्यांनी कौतुक केलं सीएमचं आणि भाजपचं कोणी नाही असं एक दावा केला. तुम्हाला वाटतं भाजपचं कोणी मंत्री नाही असं त्याच्यात? असेल की भाजपचे असू शकतात किंवा काँग्रेसचे असू शकतात, राष्ट्रवादीचे असू शकतात, शिवसेनेचे असू शकतात, पण या राज्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समिती, अंधश्रद्धा निर्मूलन जो कायदा झाला त्या कायद्याची पायमल्ली जर घटनात्मक संस्थेची प्रमुख व्यक्ती करत असेल तर हा अक्षम्य गुन्हा आहे. ताई, तुम्ही बरेच फोटो दाखवले अनेक नेत्यांचे. उद्धव ठाकरेंचा देखील फोटो आहे. असेल तर दाखवा बरं. आहे असं दाखवा. कारण माझ्या नेत्यांना मी फार चांगलं ओळखते. माझ्या नेत्यांना मी फार चांगलं ओळखते. मी 3 नेत्यांची खरंच ग्वाही देऊ शकते. त्यातले क्रमांक 1 चे पवार साहेब, क्रमांक 2 चे उद्धव साहेब आणि क्रमांक 3 चे स्वतः फडणवीस साहेब, की जे अशा गोष्टींच्या नादी लागणार नाही. ही चांगली गोष्ट आहे. ताई, तुम्ही एकूणच महिला आयोगाच्या कामकाजावर तुम्ही संशय व्यक्त केलेला आहे. हा? तुम्ही एकूणच महिला आयोगाच्या कामकाजावर तुम्ही संशय व्यक्त केला. त्यांनी पीडितांच्या चारित्र्य केलं. तर घरातांच्या संदर्भातले जे पीडित आहेत त्यांची पण प्रकरण दाबण्याचा प्रयत्न त्या पदावर अहो तेच तर सांगते ना, एवढा वेळ झालं. चौकशीची मागणी तुम्ही करणार आहात का आयोगाच्या? अहो मग आता काय सांगते मी की त्यांची, अहो साहेब ही पत्रकार परिषदच त्याच्यासाठी घेतली मी. आयोगाच्या मुद्द्याच्या तक्रारी आयोगाकडे आल्या. अहो साहेब म्हणूनच त्यांची नार्को टेस्ट करा म्हणते मी त्यांच्या नार्को टेस्टची मागणीच तेवढ्यासाठी करते की अशी किती प्रकरणं त्यांनी सेटल केली आहेत, अशी किती प्रकरणं त्यांनी दाबली आहेत, त्याची नार्को टेस्ट झाली पाहिजे. एकनाथ शिंदेची चौकशी व्हावी का? मला विश्वास आहे की ही समिती जी आहे ती चांगलं काम यासाठी बघा 1 वर्षापासून या प्रकरणावर पोलीस खूप काम करत होते. जी माझी माहिती आहे त्यानुसार याच्यामध्ये ग्रामीणचे सीपी, शहरचे सीपी, आयजी, झोनलचे ऑफिसर असे अनेक बडे ऑफिसर या प्रकरणावर काम करत होते. ज्या अर्थी हे सगळे काम करत होते त्या अर्थी निश्चितपणे त्यांना एक फ्री हँड दिला होता. मी म्हणूनच गृहमंत्र्यांचे याच्यामध्ये अभिनंदन केलं की ज्या अर्थी एवढं त्यांनी हे प्रकरण व्यवस्थित हाताळलेलं आहे, निश्चितपणे या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागेल असा आता विश्वास निर्माण झाला. असं पण म्हणलं जातं की जे तक्रारदार आहेत, पीडित आहेत, त्यांना फोन येतात, राजकीय दबाव आहे. मी याच्यावरही माझं बोलून झालं दादा की त्यांना संरक्षणाची गरज आहे. काही अशा क्लिप्स आहेत. त्या 58 क्लिपमध्ये किती महिला असाव्यात किंवा नाही, मला असं वाटतं की याच्यातल्या काही क्लिप अनेक व्हिडिओ आहेत अशी काय माहिती आहे? याच्यातल्या काही क्लिप अत्यंत जाणकार लोकांपर्यंत पोहोचले असतील, काही क्लिप पोलिसांकडे असतील, काय जे काही असेल ते. आणि हा विषय महिलांशी निगडीत असल्यामुळे यातलं एकही नाव मला डिस्क्लोज करता येणार. असाच व्हिडिओ आता माध्यमांवर आलेला आहे. तसाच आक्षेपार्ह व्हिडिओ आहे. काही कळत नाही. सकाळपासून मला वाटते 3 का 4 व्हिडिओ या प्रकारचे आलेले आहेत. ओके, थँक्यू. हिंदी करायचे. त्यांनी कौतुक केलं सीएमचं आणि भाजपचं कोणी नाही असं एक दावा केला. तुम्हाला वाटतं भाजपचं कोणी मंत्री नाही असं त्याच्यात? असेल की भाजपचे असू शकतात किंवा काँग्रेसचे असू शकतात, राष्ट्रवादीचे असू शकतात, शिवसेनेचे असू शकतात, पण या राज्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समिती, अंधश्रद्धा निर्मूलन जो कायदा झाला त्या कायद्याची पायमल्ली जर घटनात्मक संस्थेची प्रमुख व्यक्ती करत असेल तर हा अक्षम्य गुन्हा आहे. ताई, तुम्ही बरेच फोटो दाखवले अनेक नेत्यांचे. उद्धव ठाकरेंचा देखील फोटो आहे. असेल तर दाखवा बरं. आहे असं दाखवा. कारण माझ्या नेत्यांना मी फार चांगलं ओळखते. माझ्या नेत्यांना मी फार चांगलं ओळखते. मी 3 नेत्यांची खरंच ग्वाही देऊ शकते. त्यातले क्रमांक 1 चे पवार साहेब, क्रमांक 2 चे उद्धव साहेब आणि क्रमांक 3 चे स्वतः फडणवीस साहेब, की जे अशा गोष्टींच्या नादी लागणार नाही. ही चांगली गोष्ट आहे. ताई, तुम्ही एकूणच महिला आयोगाच्या कामकाजावर तुम्ही संशय व्यक्त केलेला आहे. हा? तुम्ही एकूणच महिला आयोगाच्या कामकाजावर तुम्ही संशय व्यक्त केला. त्यांनी पीडितांच्या चारित्र्य केलं. तर घरातांच्या संदर्भातले जे पीडित आहेत त्यांची पण प्रकरण दाबण्याचा प्रयत्न त्या पदावर अहो तेच तर सांगते ना, एवढा वेळ झालं. चौकशीची मागणी तुम्ही करणार आहात का आयोगाच्या? अहो मग आता काय सांगते मी की त्यांची,
अहो साहेब, ही पत्रकार परिषदच त्याच्यासाठी घेतली मी. आयोगाचे मुद्दे ज्या तक्रारी आयोगाकडे आल्या अहो साहेब, म्हणूनच त्यांची नार्को टेस्ट करा म्हणते मी त्यांच्या नार्को टेस्टची मागणीच तेवढ्यासाठी करते की अशी किती प्रकरणं त्यांनी सेटल केली आहेत, अशी किती प्रकरणं त्यांनी दाबली आहेत, त्याची नार्को टेस्ट झाली पाहिजे. एकनाथ शिंदेची चौकशी व्हावी का? यांच्या अधिकाऱ्यांनी पोलीस आता इथे चौकशी करणार आहे. मला विश्वास आहे की ही समिती जी आहे ती चांगलं काम यासाठी बघा, 1 वर्षापासून या प्रकरणावर पोलीस खूप काम करत होते, जी माझी माहिती आहे त्यानुसार. याच्यामध्ये ग्रामीणचे सीपी, शहरचे सीपी, आयजी, झोनलचे ऑफिसर, असे अनेक बडे ऑफिसर या प्रकरणावर काम करत होते. ज्या अर्थी हे सगळे काम करत होते त्या अर्थी निश्चितपणे त्यांना एक फ्री हँड दिला होता. मी म्हणूनच गृहमंत्र्यांचे याच्यामध्ये अभिनंदन केलं की ज्या अर्थी एवढं त्यांनी हे प्रकरण व्यवस्थित हाताळलेलं आहे, निश्चितपणे या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागेल असा आता विश्वास निर्माण झाला. कालपासून असं पण म्हणलं जातं की जे तक्रारदार आहेत, पीडित आहेत, त्यांना फोन येतात, राजकीय दबाव आहे. मी याच्यावरही माझं बोलून झालं दादा की त्यांना संरक्षणाची गरज आहे. काही अशा आतावरून क्लिप्स आहेत. या आतावरून क्लिपमध्ये किती महिला असाव्यात किंवा नाही, मला असं वाटतं की याच्यातल्या काही क्लिप अनेक व्हिडिओ आहेत, अशी काय माहिती आहे? याच्यातल्या काही क्लिप अत्यंत जाणकार लोकांपर्यंत पोहोचले असतील, काही क्लिप पोलिसांकडे असतील, काय जे काही असेल ते. आणि हा विषय महिलांशी निगडीत असल्यामुळे यातलं एकही नाव मला डिस्क्लोज करता येणार नाही. असेच व्हिडिओ आता माध्यमांवर आलेला आहे, तसंच आक्षेपार्ह व्हिडिओ आहे काही कळत नाही. सकाळपासून मला वाटते 3 का 4 व्हिडिओ या प्रकारचे आलेले आहेत. ओके, थँक्यू. हिंदी करायचे. अध्यक्ष म्हणून असा किती मानधन असतं आणि त्यामध्ये किती प्रॉपर्टी घेता येते आणि ही प्रॉपर्टी कशी जमा झाली, या प्रॉपर्टीचे सुद्धा सगळे स्रोत आता तपासले गेले पाहिजेत. त्यामुळे नार्को टेस्ट, अटक, संपत्तीचे स्रोत तपासणं आणि आर्थिक गुन्हे शाखेकडून कॅप्टन खराच्या संपत्ती जी फक्त पाथर्डी आणि अहिल्यानगरमध्येच नाही तर त्याची प्रॉपर्टी ही देश विदेशात सुद्धा असल्याचे कळते. या सगळ्या देश विदेशातल्या सगळ्या प्रॉपर्टीज या सगळ्यांवर तात्काळ आणली पाहिजे. यासाठी म्हणून आम्हाला आपल्या सगळ्यांच्या सोबत बोलणं गरजेचं वाटलं. याच्यातले काही जे संपत्तीचे तपशील आहेत ते तपशील अजून माझ्यापर्यंत आज पोहोचलेले नाहीत, त्यामुळे ते तपशील मी आज आपल्याला सांगू शकत नाही. पण 2 दिवसांनी मी ते सगळेच्या सगळे संपत्तीचे तपशील सुद्धा आपल्या समोर घेऊन येईल. मात्र आत्ता आमची तातडीची मागणी असेल की रुपाली चाकणकरांना तात्काळ पोलिसांनी ताब्यात घ्यावे. काही पहिला प्रश्न